तुम्ही आवडीने आईस्क्रीम खात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण मुंबईच्या मालाडमध्ये ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीम मध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा सापडलाय। या किळसवाण्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। बाप रे, आईस्क्रीम मध्ये बोटाचा तुकडा। मुंबईच्या मालाडमधील धक्कादायक प्रकार। आईस्क्रीम मध्ये बोटाचा तुकडा आला कुठून? आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही, आणि उन्हाळा असेल तर आपण आईस्क्रीमलाच पसंती देतो। मात्र आता आईस्क्रीम खाताना थोडं सावध होण्याची गरज आहे, कारण मुंबईच्या मालाड भागात ऑनलाईन आईस्क्रीम मागवल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मालाडमधील एका डॉक्टरनं ऑनलाईन डिलिव्हरी ॲप मधून घरी आईस्क्रीम मागवलं, मात्र आईस्क्रीम खाताना त्यांना धक्काच बसला, कारण या आईस्क्रीम मध्ये चक्क 2 इंच लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला। आइसक्रीम के बीच में पहुंचने के बाद मुझे एक बड़ा सा पीस मेरे मुंह में आ गया। तो मुझे लगा कि कभी कभी आइसक्रीम में एक बड़ा सा कोई नट रहता है या ऐसे चॉकलेट का पीस रहता है, तो लकीली मैंने उसको निकल नहीं लिया। तो मैंने निकाला तो मुझे लगा कि पहले कुछ तो भी कार्टिलेज जैसा लग रहा था, तो मैंने देखा कि मे बी किसी ऐसी चिकन का कुछ तो कार्टिलेज का पीस नहीं है। बट जब मैं एक्चुअली डॉक्टर हूँ तो मुझे पता है कि ह्यूमन बॉडी का पीसेस कैसे दिखता है, और जब मैंने अच्छे से देखा उसको, मुझे एक नाखून दिखा उस पे, और नीचे का ऐसे फिंगरप्रिंट के निशान भी दिख रहे थे मुझे, और वो ऐसे थंब का एक पीस लग रहा था। या प्रकरणी मालाड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। आईस्क्रीम मध्ये सापडलेला तो बोटाचा तुकडा पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलाय। आईस्क्रीम तयार करणाऱ्या कंपनीचीही कसून पोलीस चौकशी केली जाणार आहे। आम्ही आता ते फॉरेन्सिकला तर आमचा एक माणूस जातोय, आम्ही फॉरेन्सिकला पाठवतोय, आणि ते जे आईस्क्रीम होतं ते कुठून आलं, कोणी दिलं, कुठे तयार झालेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही तपास करत आहोत। आईस्क्रीम मध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा सापडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आईस्क्रीम मध्ये मानवी बोटाचा तुकडा कुठून आला? बोटाचा हा तुकडा कुणाचा आहे? बोटाचा तुकडा सापडला, मग इतर अवयवांचं काय झालं? बोटाचा तुकडा सापडला, त्या व्यक्तीची हत्या तर झाली नाही ना? हत्येच्या अनुषंगाने पोलीस तपास करणार का? आईस्क्रीम कंपनीवर काय कारवाई केली जाणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या निमित्तानं रेडी टू ईट खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबतही विचार होणं गरजेचं आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून संबंधित आईस्क्रीम कंपनीवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। राजू परुळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।